सध्या कर्नाटकात मराठी नेत्यांना मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पडू लागली आहेत। काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते एम.बी. पाटील आणि शिवानंद पाटील यांच्यामध्ये मुख्यमंत्रीपदावरून मतभेद आहेत आणि याचबरोबर काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार आर.व्ही. देशपांडे यांनीही मागील आठवड्यात मुख्यमंत्रीपदाची इच्छा बोलून दाखवली आहे। पण नक्की असं काय झालंय की कर्नाटकच्या 3 मराठी नेत्यांना सरळ मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न पडतायत, हे जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी प्रतीक्षा गवळी। कथित जमीन घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचं नाव आलं आहे। कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी मुख्यमंत्र्यांवर खटला चालवण्याची परवानगी दिली आहे। त्यामुळे भाजपाकडून सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। मात्र पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या मागे ठामपणे उभा राहण्याचा निर्णय घेतला आहे। उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनीही ते स्पष्ट केले आहे। पण त्यानंतरही काही नेते मुख्यमंत्री पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत। काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते एम.बी. पाटील आणि शिवानंद पाटील यांच्यामध्येच या पदावरून जुंपली आहे। पक्षश्रेष्ठा कोण यावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक देखील सुरू आहे। पक्षाने निर्णय घेतला तर आमदारांचा पाठिंबा असेल तर मुख्यमंत्री पदासाठी ज्येष्ठ आणि कनिष्ठ हा प्रश्नच येत नाही, असे एम.बी. पाटील म्हणाले आहेत। शिवानंद पाटील यांच्यासाठी ही संधी खूप दूर आहे, कारण ते JDS भाजपमधून आले आहेत, असा टोला एम.बी. पाटील यांनी लगावला। शिवानंद पाटील यांच्या एका विधानावरून एम.बी. पाटील यांनी हा टोला लगावला आहे। एम.बी. पाटील यांच्यापेक्षा अनेक ज्येष्ठ नेते पक्षात आहेत, त्यामुळे त्यांना वाट पाहावी लागेल। ज्येष्ठ नेते असताना तुम्ही वाट पाहणार नाही का, असा सवाल शिवानंद पाटील यांनी केला होता। त्यांनी आपण या पदाच्या शर्यतीत नसल्याचे सांगताना डी.के. शिवकुमार यांचे नाव पुढे केले। त्यांनी पक्षासाठी खूप काम केले आहे, तेच या पदाचे दावेदार असल्याचे शिवानंद पाटील यांनी म्हटले आहेत। 2 पाटलांप्रमाणेच काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार आर.व्ही. देशपांडे यांनीही मागील आठवड्यात मुख्यमंत्री पदाची इच्छा बोलून दाखवली होती। आता मला मुख्यमंत्री व्हायचे आहे। आयुष्यात प्रत्येकाला आकांक्षा असतात, आपण त्याच्यापासून दूर जाऊ शकत नाही। मी हे हायकमांडवर सोपवतो। तशी संधी आल्यास सिद्धरामय्या माझे मित्र असल्याने मला मान्यता देतील, असे देशपांडे म्हणाले होते। गृहमंत्री जी. परमेश्वरा आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याही इच्छा लपून राहिलेल्या नाहीत। जारकीहोळी यांच्या कार्यकर्त्यांनी बेळगावमध्ये एका वृत्तपत्रात केलेल्या जाहिरातीत त्यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा केला होता। त्यावर जारकीहोळी यांनी मात्र आपल्या या पदासाठी दावा नसल्याचे नंतर स्पष्ट केले होते। त्यामुळे आता काँग्रेस अडचणीत असतानाही काही काँग्रेस नेत्यांना ही संधी असल्याचं दिसतंय। त्यामुळे आता कर्नाटकात पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहायला विसरू नका सरकारनामा, निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा।